राजकारण आणि घराणेशाही हे दोन समानार्थी शब्द झालेले आहेत. कोणताही नेता आपल्या मुलाला आणि आपल्या नातेवाईकांना मोठं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामध्ये सक्सेसफुल देखील होत असतो. याचं कारण काय माहितीये? याचं कारण आपल्यासारखे सामान्य लोक या घराणेशाहीला प्रोत्साहन देतात. एकीकडे आपणच म्हणतो की राजकारण हे नासवलं गेलेलं आहे, इथे कोणी प्रामाणिक नाहीये, म्हणूनच तर कॉक्रोच जनता पार्टी सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सला प्रतिसाद मिळतोय. आणि दुसरीकडे मेहनत करणाऱ्या, प्रामाणिक काम करणाऱ्या उमेदवारांना डावलून आपण अशा नेत्यांच्या कर्तृत्व शून्य मुलांना संधी देत असतो. आता विषय विधान परिषदेचा आहे. इथं थेट जनतेतून निवडणूक होणार नसली तरी जनतेनं निवडून दिलेल्या नेत्यांनी आपल्या मुलांची सोय करायचं ठरवलेलं आहे. महायुतीमध्ये कोण कोण नेते आहेत ज्यांनी आपल्या मुलांना संधी दिलेली आहे? मुलांसाठी लॉबिंग करताना सामान्य कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं जातंय का? कामापेक्षा पैशाला जास्त महत्त्व आलेलं आहे का? घराणेशाही आपल्या राजकारणातून जाणारच नाहीये का? या मुद्द्यांच्या आधारे विश्लेषण करणार आहोत. सो पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. ही निवडणूक जनतेतून थेट नसली तरी शेवटी निवडणूकच आहे. इथंही तेच होतं जे विधानसभेला होत असतं, फक्त स्वरूप थोडं वेगळं आहे. आता 17 जागांसाठी 18 जूनला मतदान होणार आहे. स्थानिक नेते आणि विद्यमान आमदारांची मोठी फौज इच्छुक होती. केवळ एका उमेदवारीसाठी अनेक नेते आग्रही होते. त्यामुळे महायुतीमध्ये इच्छुकांची मोठी रीग लागली होती. यात जाणवणारी गोष्ट म्हणजे आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी नेत्यांचा हट्ट. यातल्या काहींचा हा हट्ट पूर्ण झालेला आहे आणि काहींनी बंडखोरी केलेली आहे. आधी अंतिम जी नावं आहेत त्यावरती नजर टाकूया. भाजप 11 जागा आहेत. प्रवीण पोटे अमरावती, राजीव पोतदार नागपूर, अविनाश ब्राह्मणकर भंडारा गोंदिया, अरुण लखानी वर्धा चंद्रपूर गडचिरोली, त्यानंतर अमरनाथ राजूरकर नांदेड, राजेंद्र राऊत सोलापूर, धैर्यशील कदम सातारा सांगली, प्राजक्त तनपुरे अहिल्यानगर, सुहास शिरसाट संभाजीनगर जालना, बसवराज पाटील धाराशिव बीड लातूर, त्यानंतर नंदकिशोर महाजन जळगाव. आता शिवसेना बघा, शिंदेगड 4 जागा आहेत. रवींद्र फाटक ठाणे, नरेंद्र दराडे नाशिक, सईद खान परभणी हिंगोली आणि दुष्यंत चतुर्वेदी यवतमाळ. आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 2 जागा, विक्रम काकडे पुणे आणि अनिकेत तटकरे कोकण. महायुतीतली ही अंतिम नावं आहेत. पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी नेत्यांची आपल्या मुलांसाठी कशी लॉबिंग सुरू होते तेही बघूयात. सुनील तटकरे, भरत गोगावले, प्रतापराव चिखलीकर, गुलाबराव पाटील, किशोर पाटील, अर्जुन खोतकर, महेंद्र दळवी, अब्दुल सत्तार या नेत्यांच्या मुलामुलींना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून पक्ष पातळीवरती लॉबिंग सुरू होतं. सगळ्यात पहिल्यांदा परभणी हिंगोली बघूयात. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत अर्जुन खोतकर. त्यांना आपला मुलगा अभिमन्यूसाठी उमेदवारी हवी होती. लॉबिंगचा भाग म्हणून काही दिवसांपूर्वी त्यांनी देवगिरीवरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. पण आता तिथे सईद खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. सईद खान हे शिंदेसेनेचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यांनी 2025च्या नगर परिषद निवडणुकीमध्ये पाथरी नगर परिषदेवरती शिवसेनेची सत्ता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता जळगाव विधान परिषद बघा. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव विधान परिषदेच्या जागेवरती दावा केला होता. आपला मुलगा प्रतापराव यांच्या उमेदवारीसाठी ते आग्रही होते. तशी मागणी देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली. आश्चर्य म्हणजे त्यांच्याच पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनी सुद्धा मुलगा सुमित यांच्यासाठी विनंती केली होती, जे अजूनही वयात आलेले नाहीयेत. म्हणजे विधान परिषदेसाठीची जी किमान मर्यादा आहे 30 वर्ष, तीही ज्यांनी अजून पूर्ण केलेली नाहीये. त्यांचं वय 28 असल्याचं विधान गुलाबराव पाटील यांनी करत आपला मुलगा कसा अधिक योग्य उमेदवार आहे हे ठासवण्याचा प्रयत्न केला होता. पण इथली जागा भाजपाकडे गेली. भाजपाने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिलेली आहे. ते भाजपाचे रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख आणि जळगाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय
आणि कट्टर पक्षनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. जळगाव जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे. आता ठाणे विधान परिषद इथं तर वेगळंच नाट्य रंगलंय. बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी आपले पुत्र क्षितिज यांच्यासाठी शिंदेंच्या सेनेसोबत सेटिंग लावली. इथपर्यंत चर्चा होती की क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी जाहीर करण्याच्या मोबदल्यात बहुजन विकास आघाडी हा जो पक्ष आहे तो शिंदे सेनेमध्ये विलीन होईल. पण असं काही झालं नाही. ठाकूर यांची सेटिंग तर फेल झालीच. इथून रवींद्र फाटक यांनी आपला अर्ज भरलेला आहे. ते विधान परिषदेचे माजी आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहणारे नेते म्हणून ओळखले जातात. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. 2016च्या ठाणे स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते वसंत डावखरे यांचा पराभव करून मोठा विजय मिळवलेला. पण फाटक हे सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला. पुढे जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली म्हणजे 2022 मध्ये, तेव्हा ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिले. हे तर झालं ज्यांनी लॉबिंग केलं खरं, पण त्यामध्ये फेल झाले. आता त्या 2 जागा जिथं लॉबिंग सक्सेसफुल झालं ते रायगड आणि पुणे. रायगडमध्ये महानाट्य झालं. सेटिंग कशी करायची हे कुणी सुनील तटकरे यांच्याकडून शिकावं. त्यांनी आपला मुलगा अनिकेत यांना उमेदवारी मिळवून दिलेली आहे आणि अशा ठिकाणी दिलेली आहे जिथे त्यांचे विरोधक मोठ्या आक्रमकतेने ॲक्टिव्हेट आहे. अनिकेत यांनी 2018 ते 2024 या दरम्यान रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून काम केलेलं. याच ठिकाणी भरत गोगावलेंना त्यांचा मुलगा विकास यांच्यासाठी उमेदवारी हवी होती, पण ती काही मिळू शकली नाही. उलट या जागेच्या बदल्यात परभणी हिंगोलीची जागा त्यांना मिळाली. पालकमंत्री पदासाठी किती आटापेटा केला होता गोगावलेंनी मागे, आठवतंय ना? अखेर अनिकेत तटकरे यांना आमदारकी देण्याच्या मोबदल्यात गोगावलेंनी पालकमंत्रीपद आपल्या खिशात घातल्याचं बोललं जात आहे. अशी चर्चा आहे आणि तशी शक्यता आहे. इथे सुनील तटकरे आणि महेंद्र दळवी यांच्यातला वाद देखील सर्वश्रुत आहे. दळवी हे शिंदे सेनेतले वरिष्ठ नेते आहेत. त्यांना आपल्या मुलीला म्हणजेच जुईली यांना आमदार करायचं होतं. अपक्ष म्हणून अर्जही भरलेला, पण निवडून येण्याचे चान्सेस किती हा प्रश्न आहेच. एवढे सगळे इच्छुक असतानाही इथून सुनील तटकरे यांनी बाजी मारली. स्वतः खासदार, मुलगी आदिती विधानसभा आमदार आणि मंत्री, आणि आता मुलगाही विधान परिषद आमदार. मस्त आहे. सर्वसामान्य लोक आणि कार्यकर्त्यांचा असा सपोर्ट असेल तर एकाच घरामध्ये कितीही आमदार खासदार होऊ शकतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पवार कुटुंब, तटकरे कुटुंब, नाही का? आता पुण्यातही वेगळंच चित्र होतं. 1 जूनला विक्रम काकडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. विक्रम काकडे हे एक व्यावसायिक आणि पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनीच विक्रम यांच्या उमेदवारीसाठी जोर लावला होता. आता तो कशासाठी लावला असणार हे वेगळं सांगायची गरज नाहीच. संजय काकडे हेही व्यावसायिक आहेत. पक्ष बदलणारे अशी त्यांची ओळख आहे. पैशाचा वापर केल्याचा आरोप किंवा तसा प्रश्न काकडे यांना पत्रकारांनी विचारला त्यावेळी त्यांच्याकडे याचं काहीही उत्तर नव्हतं. विधान परिषदेमध्ये जाऊन हे लोक काय लोकांचे प्रश्न मांडणार आहेत किंवा आपल्या सगळ्यांचे काय प्रश्न मांडणार आहे माहीत नाही, पण पैशाला किती महत्त्व आलेलं आहे हेच यामधून दिसून येतं. घराणेशाहीशिवाय राजकारणाची कल्पनाच आता करता येणार नाही. आणि कशी करावी, कारण आपणच अशांना मत देत असतो आणि सपोर्ट करत असतो. यात सामान्य कार्यकर्ता मात्र दुर्लक्षितच राहतो आपल्या सपोर्टशिवाय. या सगळ्या राजकारणावरती तुमचं काय मत आहे? संजय काकडे आणि विशेषतः सुनील तटकरे यांच्या सेटिंग करण्याच्या राजकारणावरती तुमची काय मतं आहेत कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.